आजी तुम्ही सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे होता का? तसं त्यांचं काहीच नाही, पण आता स्वभावात बदल करायचा असेल तर फक्त पेपर वाचतात मग चांगलं आहे ना. भरपूर दिवसभर तिकडे कोण आलं गेलं काही नाही ना. आजोबा जरा पेपर कमी वाचा. हा? आणि आजोबा तुम्ही सांगा, आजीनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? जेवण टायमावर करायचं. केलेलं असतं पण हेच हजर नाहीत. हे बरं एकमेकांवर ढकलताय तुम्ही. विचारा त्यांना. बरं, इतक्या वर्षात अशी कुठली गोष्ट आहे का की जी अजून करायची राहिली आहे किंवा पूर्ण करायची आहे, किंवा अजून एक अमुक एक गोष्ट आहे जी करायची आहे, असं काय आहे का? केलं नाही, मुलांनी फिरवली, मुलींनी माझ्या फिरवलं. सगळं व्यवस्थित, सगळे काही इच्छा नाही. आजोबा तुमची हो? आता आपली काही इच्छा नाही. अमुक एक गोष्ट करायची राहून गेली असं वाटतंय का? नाही, काय? पण आजोबा एक वेगळा प्रश्न विचारतो, बरं. आजीपासून इतक्या दिवसात काय लपवून ठेवलंय का? नाही, काय लपून ठेवायचं? सगळं सांगितलं. सगळं सांगायचं, सगळं आणायचं, द्यायचं, खर्च कर, काय करायचं कर. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आजीला न सांगता गपचूप लपवून ठेवली? नाही, हे कधीच आपलं केलं नाही. आजी तुम्ही आजोबांपासून नाही. सगळं आजोबांना मी सांगितलं. खोटं मला खोटं बोलणं ना मुळात आवडत नाही आणि मी खोटं बोलत पण नाही. कोणाला जरी दिले तरी सांगणार हे दिलं. आजीचं कसं आहे, मनात काय राहू पण शकत नाही, कारण स्वभावच असा आहे की तो लगेच बोलून टाकणार. बरोबर की? होय, मला राग पण लवकर येतो, जातो पण लवकर. त्या सुनांना पण मी बडबडते गौरी. आजी हे सांगण्याची गरजच नाही आहे. हे वेगळं नाही सांगितलं तरी कळेल आम्हाला. कारण आजींचा तो खरेपणा आहे ना, त्याच्यामुळे त्या नक्की बोलणारच. एक सुंदर आठवणीतला फोटो काढूया. सगळ्यांना मी सांगणार की तुम्ही या बाजूला येऊन उभं राहायचं. हा कोल्हापुरी साज घाला. चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू. आजी आता एक उखाणा घ्या. चांदीच्या ताटामध्ये गंधाची थाटी, कृष्णरावांचं नाव घेते भाऊजींसाठी. अरे वा. आणि आता ती मंगलाष्टका म्हणा ना. आले मूळ मनोनिया प्रथमजी, कन्या निघे सासरी, माता घालून भूषणे म्हणतसे, सांभाळ तोडे सरी, भाळी कुंकुम लावुनी पळनवे, ओटी मध्ये घातले, बाळा सदन्य होय अश्रू जलही, गालावरी पातळ. शिवलग्न साव. आजी घाला लवकर. अरे वा वा वा. मग मुंबईत कधी आले? मुंबईत 1967ला आलो. कसं काय हो? ते गावी 1963ला मी शिक्षक म्हणून बीड जिल्ह्यामध्ये गेलो होतो. अच्छा, शिक्षक झाल्यानंतर. हा हा हा. आणि तिथून काय तिथे 110 रुपये पगार. नाही, पण मला एक सांगा की लग्नाच्या आधी तुम्ही मुंबईत आलेच नव्हते? नाही. थांबा, मग आधी मला सांगा, सांगोल्यातून पंढरपूर हा प्रवास व्हाया सोलापूर कसा काय झाला? कसं जमलं आजी? मग हे इंटरव्ह्यूचा कॉल आला होता रेल्वेचा. कधी? माझ्या जमायच्या अगोदर. नाही, मी जमायचं विचारतोय आधी. जमायचं ते सांगा. तर ते काय झालं, मग ह्यांची मावशी आमच्याकडे सोलापूरला राहायला होते. बरं. मग तिथं त्यांच्याकडे माझी चुलती ह्यांची मावशी आहे, नात्यातच आहे सगळं. आणि मग त्या मावशीने सांगितलं, माझी बहीण आहे सोलापुरात, त्यांच्याकडे जा आणि माझ्या दिराची मुलगी आहे ती बघून या. काय आजोबा, काय खरं काय? हो बरोबर आहे. काय बरोबर? इंटरव्ह्यूला गेलो होतो हा. आणि मावशीकडे गेलो. मावशीनं मला नेलं यांच्याकडे दाखवायला. इंटरव्ह्यूच्याच दिवशी 2 इंटरव्ह्यू. एका इंटरव्ह्यू बरोबर दुसरा इंटरव्ह्यू फ्री. काय स्कीम होती वाटतं सोलापुरात. मग गेलो, बघितलं. त्याचं काय एवढं बोलणं झालं नाही आमचं. नाही. परत मग मी गावी आलो. आमची आजी होती. आजीनं परत यांना पंढरपूरला आमची मावशी होती, मावशीकडे बोलून घेतलं. ती माझी चुलती. त्यावेळी आमचे वडील, आई, आम्ही सगळे गेलो आणि ठरलं साखरपुडा तिथं पंढरपूर. नाही, पण मला सांगा, 2 इंटरव्ह्यू एका वेळेला दिले, त्यातला आधी कुठला होकार आला? तिकडचा आला नोकरीचा का इकडचा आला? नाही, इकडचा आला.
पण मला सांगा, तुमच्या दोघांच्या संसारामध्ये अनेक चढउतार आले हो. असतील. हा, कशी साथ दिली आजीने? नाही, एकदम म्हणजे या खांद्याला खांदा लावून जे म्हणतात ना, तशी साथ दिली प्रत्येक वेळेला. मदत केली खूप. अगदी. आणि त्यामुळेच एवढा मोठा आमचा प्रपंच संसार आणि झाला, संसार मुलं झाला. सगळं गावी शेत घेतलं आम्ही, तिथं पण जागा घेतली मुंबईमध्ये. असं कारण मी कॉर्पोरेशनलाच होतो ना, जवळजवळ ते तर मुंबईलाच होते ना. हो हो हो. चांगली साथ दिली. आणि शाळा करून हा. संध्याकाळी मी काही ना काही धंदा करायचा. त्यावेळी पण माझ्याबरोबर हे असायची. धन्य सारखा पाठिंबा माझा त्यांचा. पण मुंबईत आल्यावर पहिल्यांदा कुठे राहिले तुम्ही? जोगेश्वरी. जोगेश्वरीला केवढं घर होतं? घेत लहान त्यावेळी छोटंसं एक 6 बाय 10. अगदी मी पडवीला राहिलो होतो. पडवीला राहिलो. नंतर 1 वर्षाने 10 बाय 12 असं एक खोली घेतली. ती खोली जवळजवळ आम्हाला 20-25 वर्ष आम्ही त्या खोलीत होतो. हो. मुलगा ज्यावेळी इंजिनियर झाला, हा माझा मुलगा जवळ त्यावेळी engineer झाला ना, त्याने त्यावेळेस फ्लॅट- आमची फ्लॅट जरा घेतला. सुरुवात चांगली झाली. फ्लॅट घेतला. मगच फ्लॅटमध्ये मी राहायला गेलो. पण त्या एवढूशा घरामध्ये तुमच्या मुलांनी कधी कुरबुर केली नाही नाही नाही, बिलकुल नाही, नाही. नाही. आनंदाने ही राहिले. सगळी एकदम. मुलं माझी ही 6 महिन्याची होती त्यावेळेस मुंबईला. मुलगा माझा 6 महिन्याचा होता त्यावेळेस मुंबईला आलो आम्ही. मग नंतर ही मुलगी झाली, ही मोठी मुलगी, ती पहिल्यांदा गावी झाली. नाही, काय तो काळ असेल ना. हो. खूप काळ. तेव्हा तुमचं उत्पन्न किती होतं? त्यावेळी 210 रुपये पगार होता महिना. 210 रुपये 30 दिवस पुरवायचे. हो. आणि त्यातून परत कधी काही सण असतील, कोणाकडनं जर उसने घेतले तर ते देईपर्यंत परत झोप उडालेली असायची. नाही कधी तसं कधी असेल. उसने घ्यावे लागायचे. लागणारच. हो. माझे मित्र हे आईवड एक आहेत, दुसरे एक वरुणकर आहेत. हे एअर इंडियामध्ये होते, इंडियन एअरलाईन. मग ह्याने पण आम्हाला मदत भरपूर शेवटी केली. मग 4-5 दिवस काय कमी पडले, ह्यांचा पगार लवकर व्हायचा. मग त्यांच्याकडे जायचं, बाबा दे थोडे दिवस. मग पगार झाली त्यांच्याकडे परत द्यायचं. म्हणजे कसं तर मेळ घालत होतो त्यावेळी. आणि ह्यांचा धंदा होता ना, धंदा चालू केला. माझ्या कसला? दिराने मोठ्या धंदा शिकवला यांना. ब्लाऊज पीस विकत होते शाळेतनी प्रत्येक. ब्लाऊज विकल्या, चादरा विकल्या, चपल्या विकल्या, चपल्या विकल्या, सगळं केलं. धंदे केले. भांडी विकली, सगळं. किती छान. हे आम्ही सगळं- रोडला बसून हा. चपलीचा धंदा केला. दादरला बसायचा रोडला. अगदी रोडला. चित्रा टाकीच्या समोरच बसून माझ्या मुलाची पण मदत खूप होती, मुलींची मदत होती. हा सगळा कालखंड ऐकल्यावर काय वाटतं हो तुम्हाला? सगळ्यात भयानक वाटतं की किती त्यांनी स्ट्रगल केलं आहे लाईफमध्ये. मी पाहिलेलं आहे तो स्ट्रगल. अगदी आमचं घर अगदी 8 बाय 10चं घर, आणि ते सिमेंटच्या कोण्या उतरायच्या ना, ते सिमेंट आम्ही गोळा करायचो जमिनीवरचं, आणि तरी ते घर लेपायचो त्यावेळेस. लादीवर असतं ते, लादी करायचं, शेणाने सरवायचं अगोदर आम्ही. नंतर ते सिमेंट वगैरे गोळा करून ते जमा करायचं आम्ही. पण बघा ना, त्यावेळेला जे गोळा केलेलं थोडं थोडं सिमेंट होतं, त्यांनी जे काही कोबा केला ना, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा बेस किती स्ट्रॉंग झालाय बघितलं का आता? स्ट्रॉंग झालंय. हा? ते कुठलं सिमेंट होतं माहित नाही, पण बेस स्ट्रॉंग झालंय. झालं की नाही? येस येस. म्हणजे त्यावेळेला त्या दुःखावर तुम्ही सगळ्यांनी मात केली, येस. आणि तीही गोष्ट सुखाची आहे असं म्हणत हसत हसत संपूर्ण कुटुंबाने साथ दिला. माझ्या मुलांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही, काय नाही. मुली या अजिबात त्रास नाही, काय नाही. ह्या 2 मुली माझ्या आणि हा मुलगा, होय ना? आणि ती सून आता झाल्या. सून माझी चांगली आहे. होय का? एकदम मला बरं झालं बोललात, कारण मला काय वाटायला लागलं, माझ्या मुलांनी कधी मला त्रास दिला नाही, पण चूल आल्यापासून खूप त्रास झालाय असं म्हणतात. नाही. हो, गंमत करतो. इतका वेळ जरा सगळ्यांचे डोळे असे पाणावले होते ना, चेहऱ्यावरचं हसू पाहिजे ना. पाहिजे, हो. आजी कधी गाणं म्हटलंय? हो. म्हणा ना आजी, ऐकवा ना एक. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड बहिणीची वेडी रे माया. चांदीचे ताट, चंदनाचा पाट, सुगंधी दरवळे, रांगोळीचा थाट, भात केशराचा, घास अमृताचा, जेवू घाली ते भाऊराया रे, वेडा बहिणीची वेडी रे माय. आजोबांनी नाही सांगितलं आजी रागवायची म्हणून? तिने सांगितलं असं सांगू नका म्हणून. आजोबांनी आता पोल खोल केलेली आहे. म्हणजे आजीने बजवून आणलंय आजोबांना, तिकडे गेल्यावर काय काय बोलायचं, काय काय बोलायचं नाही. हो ना? नाही, असं नाही. काय जाती घेऊ नको मी कसं. हा, नाही.